नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मूग डाळ पायसम म्हणजेच मूग डाळीची खीर बनवणार आहोत. तर त्यासाठी मूग डाळ घेतलेली आहे. आपली नेहमीची जी वाटी असते ती अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा शाबू घालायचे, साबुदाणा. आता आपण हे भाजून घेणार आहोत. गॅसवर एक पॅन ठेवायचं. गॅस लावून घेऊया आणि पॅन गरम झालं की मग आपण हे घालूया. पॅन गरम झालेलं आहे. हे आपण घालून दोन्ही एकत्र भाजून घ्यायचं. डाळीचा कलर बदलूपर्यंत भाजायचं. बारीक गॅसवर भाजायचं, मोठा गॅस करायचा नाही. पटकन होणारा असा पदार्थ आहे, कारण घरातल्याच गोष्टी वापरून आपण करणं. मूग डाळ, शाबू हे घरी आपल्या असतातच. तर जेव्हा कधी गोड खायची इच्छा होईल किंवा अचानक येणारे पाहुणे असं असेल तर आपण हा पटकन करू शकतो. शाबू जास्त घालायचे नाहीत, नाहीतर त्याची शाबूच्या खिरीसारखी टेस्ट येईल. आता ह्याचा कलर चेंज झालेला आहे आणि खमंग असा सुवाससुद्धा सुटलेला आहे घरभर. तर आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हे स्वच्छ धुवून कुकरला लावणार आहोत. कुकरमध्येच घालून घेऊया. थोडं पाणी घालून आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. आता हे पाणी काढून टाकूया. डाळीच्या दुप्पट पाणी घ्यायचं. आपण अर्धी वाटी डाळ घेतलेली, तर हे 1 वाटी पाणी घालून आपण कुकरला आता 3 शिट्ट्या करूया. इकडं कुकर होतोय तोपर्यंत आपण ह्या नारळाचं दूध काढून घेऊया. हे खोबरं काढून घेऊया. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करू. आता हे खोबरं काढून घेतलेलं आहे. हे तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा खिसून सुद्धा घेऊ शकता. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. दूध काढताना ही त्याची काळी पाट असते ती काढून टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घालायचं आणि दूध काढूया. आता हे फिरवून झालेलं आहे. आपण हे गाळून घेऊया. दूध काढून झालेलं आहे. आता हे कुकर उघडूया आपण आणि डाळ थोडी घोटून घेऊया. छान शिजलेली आहे बघा डाळ. थोडीशी अशी एकसारखी करून घ्यायची. फार काही करायला लागत नाही, आपोआप ती झालेलीच आहे. हे बघा किती छान शिजले. एका भांड्यात थोडासा गूळ घेतलेला आहे. तो वाळवून खूप घट्ट झाला आहे गूळ, त्यामुळं थोडंसं पाणी घालून आपण सेपरेट त्याला गरम करून विरघळवून घेऊया. गूळ भिजेल एवढं पाणी घालायचं आहे. आता हा गूळ पूर्ण विरघळलेला आहे. गॅस बंद करूया आणि आपण हा बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर एक कढई ठेवूया. ज्या कढईमध्ये आपल्याला खीर बनवायची आहे ती कढई ठेवून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं. तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडे काजू आपण फ्राय करून घेऊया. काजू लालसर झालेले आहेत. थोडेसे काजू काढून ठेवूया गार्निशिंगसाठी. आणि त्याच कढईमध्ये आपण हे नारळाचं दूध काढलेलं ओतून घेऊया. गॅस बारीक ठेवायचा आहे. त्याच्यामध्येच आपण हे डाळ आहे शिजवलेली ती घालून घ्यायची. हे गुळाचं पाणी आहे, हे सुद्धा घालून घ्यायचं. गाळून घेऊया आपण. डायरेक्ट गूळ टाकला तरी सुद्धा चालेल. हा खूप उन्हात वाळवलेला एकदम खडखडीत होता म्हणून मी साईडला केलं. गूळ पावडर असेल किंवा मऊ गूळ असेल तर तुम्ही डायरेक्ट पण घालू शकता. हे आत्ता पातळ दिसलं तरी थोड्या वेळानं ते घट्ट होतं एकदम. थोडी वेलदोडा पावडर घालून घेऊया. थोडंसं जायफळ पण घालूया. अगदी थोडं घालायचं जायफळ, खूप नाही घालायचं.
नारळाच्या दुधाच्या ऐवजी आपलं नेहमीचं दूध असते ते पण आपण घालू शकतो, किंवा आल्मंड मिल्क असते ते सुद्धा घालू शकतो. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. आपण गॅस बंद करूया. छान असं हे पायसम तयार झालेलं आहे. आत्ता जरी तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असलं तर आपण खायला घेऊपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी बरोबर होते. आधीच जर तुम्ही घट्ट केला तर खायला घेऊपर्यंत अगदीच घट्ट होतं ते शिऱ्यासारखं. त्यामुळे थोडं पहिल्यांदा ठेवताना असंच ठेवायचं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. थंडी आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम खाऊ शकता. आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त असं पायसम तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.